रामप्रहरी. आजच्या चिंतनाचं शीर्षक आहे गोड प्रसाद. गोड प्रसाद. प्राध्यापक सुरू करतात. मागील पानावरून पुढे याच पद्धतीने आज आपण ध्यान किंवा ध्यानाचे अध्यात्म तत्वज्ञान क्षेत्रात असलेले अनन्यसाधारण महत्व अधिक सांगोपांग पद्धतीने समजून घ्यावे किंवा ते तुम्ही आम्हाला समजून द्यावे आणि ते आम्ही समजून घ्यावे असे मला वाटते. कृपया या संदर्भात विशेष करून विषय संबंधी ज्ञान असत आहे, निर्विषयी ते ध्यान लागत आहे या काव्य पंक्तींचा खुलासा करावा. या काव्य पंक्ती या मेघवृष्टी पुस्तकात अहर्निश नित्य ध्यानेश्वर आहे या काव्यांतर्गत आल्या आहेत. कडवे क्रमांक 5 च्या पहिल्या 2 ओळी. त्यातील नेमका बोध कोणता? विषय म्हणजे समजू शकते, पण निर्विषय म्हणजे नेमके काय? त्याचे ध्यान कसे करायचे? आपल्या म्हणण्यानुसार ध्यान करता येत नाही, ते निर्माण होते असे आहे. मग नेमके किंवा नेमका ध्यानाचा उद्भव म्हणजे असते तरी काय? तो हो जरा सबुरीने घ्या. असे पहा, त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान याद्वारे ज्यांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, आपण अनुक्रमे स्पर्श जो हवावासा वाटतो किंवा तिरस्करणीही असू शकतो, म्हणजे हवा किंवा नको वाटणारा स्पर्श, गंध, सुवास किंवा कुवास, चव, गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट, कडू, दर्शन, नेत्र सुखद वा दुःखद, श्रवण, कर्ण मधुर वा कर्ण कर्कश याबद्दलच्या अनेक बाबी, घटक, विषय यांचे ज्ञान जे अर्थातच स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण या पद्धतीने होत असते, ते सुखदायी वा कष्टदायी, हवेसे वा नकोसे वाटणारे असते. त्या कारणाने हव्यासा वाटणाऱ्या काम, माया, मोह, धन, सत्ता, मत्ता वगैरे अनेकानेक मानवाला बेहोशी आणणाऱ्या यातच मत्स्य, मांस, मदिरा, मुद्रा आणि मीनाक्षी. मत्स्य म्हणजे मासा, मांस माहित आहे, मदिरा म्हणजे दारू, मुद्रा म्हणजे विशिष्ट चेहऱ्याचा भाव आणि मीनाक्षी म्हणजे स्त्री. म्हणून मत्स्य, मांस, मदिरा, मुद्रा, मीनाक्षी या पंचमकारांचाही या मानवाला बेहिशोबी करणाऱ्या गोष्टीत समावेश होतो, ज्याचे सतत वरचेवर सेवन केल्याने मानवाचा करुणाजनक अंत होतो. विषय याचा अर्थ जे विषसम नाशकारी असतात ते असा आहे. त्यांचे सतत चिंतन केल्याने आणि त्यात गुरफटून गेल्यानेच मानव जातीचा चिंताजनक अंत शेवट जवळ आल्यासारखी परिस्थिती आज उद्भवली आहे. करिता मानवाने या साऱ्यांपासून दूर राहून मी कोण, माझे या जगात येण्याचे प्रयोजन काय, ज्या विश्व चेतनेद्वारे, ज्याला नारायण म्हणतात, अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स, म्हणजे अशी जी गोष्ट आहे की जिथून सर्व जाती प्रजातीचे नरमादी अस्तित्वात येतात, त्याला नारायण म्हणतात. आणि हे दुसरे तिसरे काही नसून विश्वाच्या मुळाशी असणारी ती चेतना जी कधीही कमी होत नाही आणि वाढत नाही, अशा विश्व चेतनेद्वारे ज्याला नारायण अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणतात, त्या जी सर्व अस्तित्वाच्या मुळाशी आहे, जी चैतन्य विधान म्हणून सर्व अस्तित्वाच्या मुळाशी आहे, येथून सर्व जाती प्रजाती ज्यात मानवही आला आणि सर्व तऱ्हेचे नरनारी किंवा नरमादी जन्माला येतात, त्या चेतनेचे नेमके स्वरूप काय? वेगळ्या शब्दात ज्याला सत्य, आत्मा, परमात्मा, ब्रह्म म्हणतात, ते काय आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र हा शोध म्हणजे विषय नव्हे. सर्व भौतिक सुख समाधान प्राप्तीचे मार्ग म्हणजेच विषय, ज्यांचे सततचे चिंतन व त्यांचे भोग मानवी जीवन अंततोगत्वा म्हणजे सरते शेवटी उद्ध्वस्त करते, ते आपल्या मनातून पूर्णतया दूर सारणे व सुखोपभोग विषयक निर्विचार निशब्द परमशांत होणे, अमन होणे ही आहे खरी साधना. ही साधना नीट साधल्यास ही साधना नीट साधल्यास मन, शब्द, विचार भावरहित होते. देह, मन आणि गुण आकारांचा विसर पडतो आणि मन खरे तर अमन नमन बनते, परम शांत बनते. संपूर्ण चेतना मानवी मनात कोंदाटते
स्वरूपात कोंदाटते. अशा वेळी विषयरहित चैतन्य त्याचे स्वतःचे रूप, स्वरूप, हेतू, त्याची गती व स्थिती स्पष्ट करू लागते. मती स्थिर होऊन तिचे प्रज्ञेत किंवा स्थित प्रज्ञेत परिवर्तन होते. विषय जाताच हे अनायसे प्रकटते. तेव्हा मनातील विषय घालवता येणं ही ती साधना आहे आणि या साधनेला अमन साधना म्हणतात. ही साधना ज्याला शक्य झाली त्याला या अमन साधनेनंतर जेव्हा जिथे आता कोणताही विषय उरला नाही, तर विषय उरला नाही असं असताना त्या मनामध्ये संपूर्ण चैतन्य मोकळेपणी खेळत असते आणि ते चैतन्य आपले स्वरूप, आपली स्थिती, गती, आपण नेमकं या जीवनात काय करतो, या चेतनेतून माणसांना काय मिळतं, हे अनायसे ज्या मनातील विषय गेले त्या मनात अनायसे चेतनेचं जे अभिसरण असतं ते सुरू होतं आणि त्या चेतनेच्या अभिसरणातून मानवाला आपल्या जीवनाचा हेतू स्पष्टपणे कळतो. तो कसा असतो ऐका. बैसोनी कपाटी बंद कपाटी, शब्द निशब्द विचार निर्विचार, असीम अमेय स्वरूपी कोंदाटले, तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले, तैसेची झाले मज नारायणा, नारायणमुखी नारायण व्याले, आता मज काही काय उणे जगी, आवडीने भोगी विष्णुपद. कपाट, कपाट याचा अर्थ गुहा, कडे कपाट असा आहे. तर शरीर हे एखाद्या गुहेसारखं आहे आणि स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण म्हणजे अर्थातच त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान ही या शरीराची 5 मुखे आहेत जी बाहेर उघडलेली आहेत. तर शरीर रूपी कपाट म्हणजे गुहा बंद करायची आणि स्पर्शगंध रुची दर्शन श्रवण म्हणजे स्वाभाविकपणे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान ही जी बहिर्मुख इंद्रिय आहेत त्यांची द्वारे बंद करायची. यालाच म्हटलेलं आहे बैसोनी कपाटी बंद कपाटी. शरीर रूपी गुहेत बसून त्या गुहेची पंच ज्ञानेंद्रियांची ही बाहेर उघडलेली द्वारे बंद केली असता मनातील शब्द निशब्द होतात आणि विचार निर्विचार होतात. म्हणजे शब्दाचं शब्द रूप जातं आणि मूळ चेतनेत रूपांतर होतं आणि विचाराचं विचार रूप जातं आणि मूळ चेतना रूप प्रकट होतं. म्हणजे आपल्या हृदयामध्ये आपण शांत बसून बहिर्मुखी इंद्रिय बंद केली तर शब्द आणि विचार निशब्द आणि निर्विचार होतात आणि त्याचे चैतन्यामध्ये रूपांतर होते आणि असे हे चैतन्य असीम अमेय स्वरूपी कोंदाटले. आणि असे हे चैतन्य जो मन अमन करण्यासाठी बसलेला आहे त्याच्या हृदयामध्ये असीम अमेय विश्वाच्या मुळाशी असलेले, सीमा नसलेले आणि मोजता येणार नाही असं चैतन्य त्याच्या स्वरूपात त्याच्या हृदयामध्ये कोंदाटतं, भरून जातं. आणि असंच जे चैतन्य आहे तेच चैतन्य संतांच्या हृदयामध्ये सुद्धा ते ध्यानामध्ये असताना निर्माण झालं. तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले. आणि त्याच चैतन्याचा विठ्ठल म्हणजे विशेषत्वाने ठोंबा असलेला म्हणजे आत्मा अशा अर्थी संतांनी गौरव केलेला आहे. तैसेच झाले मज नारायणा, नारायणमुखी नारायण व्याले. तसंच हा जो आपल्याशी संवाद साधत आहे त्या नारायणाबाबत झालं. नारायणाच्या हृदयामध्ये सुद्धा असीम अनंत चैतन्य कोंदाटलं आणि त्याने सुद्धा आपले व्याख्यान, निरूपण, गद्य, पद्य, सर्व स्पष्टीकरण, रामप्ररी जी लेक्चर्स दिली जातात ती सर्व, याच्या आधी जे सर्व सांगितलं गेलं ते केवळ आणि केवळ त्याच्या हृदयामध्ये हे चैतन्य कोंदाटलं आणि ते चैतन्य ज्याला नारायण म्हणतात, अबोर्ड ऑफ मेल्स अँड फिमेल्स म्हणतात, ते चैतन्य किंवा नारायण त्याचंच संपूर्ण हे विश्वव्याप्त आहे. त्यानेच या नारायणाचे, त्या नारायणानेच हे विश्व व्यापले आहे असे तो जे तुम्हाला परोपरीने सांगत आहे ते त्याच्या हृदयातील या कोंदाटलेल्या स्वरूपात कोंदाटलेल्या चैतन्यामुळे त्याला शक्य झाले आहे. आणि आता असे सर्व काही त्याला शक्य झाले आहे. आता मज काही काय उणे जगी. तेव्हा विश्व निर्मात्याचं संपूर्ण अस्तित्व आणि त्याची स्थितीगती तो सांगू शकत असल्या कारणाने आवडीने भोगी विष्णुपद.
तो हे विष्णुपद एकाच पावलाने संपूर्ण विश्व व्यापलं आहे असं हे विष्णुपद किंवा हे चैतन्य पद तो अत्यंत आवडीने या चालू जीवनात भोगत आहे. आणि ते विष्णुपद भोगता भोगता एक दिवस तो स्वतःच विष्णुमय होणार आहे. तर बैसोनी कपाटी बंद कपाटी शब्द निशब्द विचार निर्विचार असीमामेय स्वरूपी कोंदाटले तेची संते विठ्ठल नामे अभंगी गौरविले तैसेची झाले मज नारायणा नारायणमुखी नारायण वायले आता मज काही काय उणे जगी आवडीने भोगी विष्णुपद. अशा तऱ्हेने अमनावस्थेत गेल्यानंतर हे सर्व घडत असते. आता एक दुसरं पद्य ऐका आणि समजून घ्या. त्या पद्याचं शीर्षक आहे ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. अरे साधका, तू सदोदित ध्यानात चिंतनात म्हणजे सत्य किंवा सर्वांचे मूळ काय आहे याचा शोध घेण्यात मग्न असावे. भुंगा कमळातील मग चाकता जागता आपली मुक्ती हरवून बसतो, दास्यत्वात अडकतो. त्याप्रमाणे काम वासना विकार यात गोडी मानून तू जीवनात बंद होऊ नकोस, गुलाम होऊ नकोस. इंद्रियाच्या आहारी जाऊन मानसिक क्लेश आणि शारीरिक दुर्दशा त्यात सापडून आणि मोह शोक त्यात भ्रमिष्ट होऊन तू तुझ्या सत्वाला नष्ट करू नये. हृदयात राम राम म्हणजे मुळाचे भजन करताना तू तुझ्यातील मी पण तिळातिळाने थोड्या थोड्या प्रमाणात का परंतु सरते शेवटी पूर्णत्वाने नाहीस होईल याची काळजी घे. सर्वांप्रती प्रेमभाव ठेवून म्हणजे प्रेम किंवा मैत्री याची वाट लावून आणि याची ज्योत पेटवून आणि प्रकर्षाने खरे किंवा परिपूर्ण सत्याचा ज्ञानमार्ग उजळून सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी तसेच सर्वत्र तू स्वतःला समत्वाने साम्य बुद्धीने पाहायला शिक. क्षणोक्षणी आणि कणोकणी तसेच जनांमध्ये वनांमध्ये सर्व देहात व सर्व मनात त्या सदाशिवाचा नित्यवास असतो तो तू जाणून घे. हे सारे ध्यान चिंतनात राहिल्यास तुला जाणवेल. जन्म आणि मृत्यू यामध्ये वाहणाऱ्या जीवनात किंवा मध्यंतरीच्या आयुष्यात जर तू मनाचा आशय सहजभावे नष्ट झालेल्या अवस्थेत राहू शकलास तर तुला योग्य ती समज प्राप्त होईल आणि ती समज तू प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी निश्चितच मग्न राहशील, रमशील. असे स्वाभाविक शक्य झाले तर तू अगदी झटपट ब्रह्माला आलिंगन देऊ शकशील. या क्षणीच तू ब्रह्म असल्याची अनुभूती तुला येईल. या चालू आणि एकाच जन्मात तू भवपार होशील, मुक्त होशील, जन्म मृत्यूला खंडू शकशील. हे झाले गद्य विस्तारण. आता पद्य नुसतं ऐका. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, आत्मशोधनात सदा नित्य तू रमावे. जैसा तो भृंगधंग मधुसेवनी कमलबंध तैसा तू कामधुंद जीवनी नसावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. इंद्रियाधीन फसुनी आधी व्याधी सापडुनी मोह शोक फिरत फिरत नष्ट न तू व्हावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. राम राम अंतरात जपुनी सदा दिन रात तीळ तीळ मी पणासी नित्य तू मरावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. लावणी या स्नेह वात पेटवूनी ज्ञान ज्योत सर्वाभूती सर्व ठाई समत्वी असावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. नित्यवास क्षणोक्षणी येथ तेथ कणोकणी जनीवनी देहमनी सदाशिवा पहावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. जन्म मृत्यू मध्यंतरी नम नाथ मग्न जरी शोध समज उमज यात नित्य तू रमावे. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. आलिंगुनी ब्रह्म उरी जरी करी उराउरी याच जीवनात तरी जाई पैल तीरी. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे. आता आले का लक्षात? विषयातील गुंतलेले मन किंवा ऊर्जा मुक्त झाली की तीच ऊर्जा तिचे मूळ रूप ज्याला आत्मा परमात्मा सत्य ब्रह्म म्हणतात ते प्रकट करते. त्यातून सुयोग्य जीवन मार्ग तत्वज्ञानी साधू संत यती संन्यासी ज्ञानी किंवा तुमच्यासारख्या समाज हितैषी प्राध्यापक लोकांनी अनुसरावा आणि तो जर ते अनुसरतील तर तो त्यांना मार्ग निश्चित सापडतो. त्याचे अनुसरण हेच खरे तर ध्यान चिंतनात सदा नित्य असणे.
हे खरे तर आत्म्याच्या मांडीवर जडिवाळपणे बसून त्याचे द्वारे आत्मलाघव जाणून घेण्यासारखेच आहे. आई मुलाला गोष्ट सांगते तशी आत्मा माणसाला त्याच्या जीवनाची यथार्थ सार्थ कथाच कथन करत असतो. त्या आत्मकथा कथनात त्याच्या श्रवणात चिंतनात भक्तीद्वारे अद्वैत आणि अद्वैत विलासाचे कौतुक समजून घेऊन त्यानुसार जीवन व्यतीत करणे हाच मानवी जीवनाचा सार्थकतेने विशुद्ध हेतू असू शकतो. प्राध्यापक, खरोखरच तुमच्या या अवनी तलावरील असण्याने जिथे अन्न वस्त्र निवारा मिळतो, तर तुमच्या या अवनी तलावर असल्याने अन्न वस्त्र निवारा किंवा इतर विषयासहित खरेखुरे निर्विषय आमच्यासारख्या ज्ञानी लोकांना समजून सहज सुज्ञतेचे परमधनी होण्याचे भाग्य तुमच्या कारणाने जे आम्हाला लाभले ईश्वर कृपाच होय. आज तो गोड प्रसाद ईश कृपा. धन्यवाद. आणि आता परत ते कर्तव्य कर्माकडे माघारी फिरतात. तर असा हा गोड प्रकाश तुम्हा सर्वांना गोड ठरावा असं शुभचिंतून आजचं चिंतन संपवतो. धन्यवाद.